शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केलेली आहे। आताची ही महत्त्वाची बातमी येते आहे। शिवशाहिरांचा गौरव होतोय महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने। त्यांच्या कार्याचा सरकारकडून गौरव केला जातो आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केलेली आहे। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून झालेली आहे। या पुरस्काराने पुरंदरेंच्या कार्याचा सरकारकडून गौरव केला जात असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। आपल्याबरोबर आहेत झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर आहेत आपल्याबरोबर। सर, शिवशाहिरांचा गौरव होतोय आहे महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने, आपली काय प्रतिक्रिया? अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट आहे। ज्या व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्राला 5हून अधिक दशक आपल्या अमोघ वक्तृत्वानं आणि वाणीनं मंत्रमुग्ध केलेलं होतं, अशा बाबासाहेब पुरंदरेंना आज महाराष्ट्र भूषण मिळतंय। एका योग्य व्यक्तीचा योग्य तो सन्मान राखला जातोय। बाबासाहेबांनी केवळ शिवप्रेमाची व्याख्यानं दिली नाहीत, तर एक संपूर्ण पिढी घडवली। ज्या पिढीला त्यांनी शिवप्रेमाचं एक गारुड पांघरलं होतं, अशा प्रकारे त्यांचा योग्य तो सन्मान महाराष्ट्र शासनानं केला असं मला वाटतं। युवकांना प्रेरणा देण्याचं त्यांचं या वयातलं काम जे आहे ते देखील अफलातून आहे। अगदी महिना 2 महिन्यापूर्वीच मी त्यांची मुलाखत घेतलेली होती। त्याही वेळेला 1.5-2 तास या वयात 93 वयाची वर्ष कंप्लीट केल्यानंतरही त्यांनी जो उत्साह दाखवला होता तो निव्वळ अफलातून होता। या महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावर एकूणच ज्या व्यक्तींनी प्रभाव टाकला त्यामध्ये बाबासाहेबांचं नाव हे अत्यंत वर आहे। त्यामुळे एक विलक्षण आनंद आणि एका योग्य व्यक्तीची निवड आहे असं मला वाटतंय। नक्कीच, जसं आपण नेहमी पाहत आलेलो आहोत, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जेव्हा जेव्हा शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या डोळ्यांसमोर उभा करतात, ते पूर्णपणे त्यात अगदी समरस होऊन आपल्यासमोर तो इतिहास साकारतात, आपल्यासमोर उभा करतात, तेव्हा अगदी आपणही त्या काळात आहोत असं एक भास होतो। ही एक त्यांची खासियत मानली जाते। जेव्हा जेव्हा त्यांची व्याख्यान ऐकतो तेव्हा तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर अनेकदा यावर चर्चा केली असेल। त्यांच्या आणखीन काही खास आठवणी ज्या तुम्हाला आता या क्षणी, या आनंदाच्या क्षणी शेअर कराव्याशा वाटतात? अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये बालपण गेल्यानंतरही त्यांनी घराण्याचा जो वसा होता तो सोडला नाही। अत्यंत लहानपणी शाळेमध्ये शिवप्रेमाचं जे बाळकडू त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणातून, शिक्षकातून त्यांना मिळालं होतं ते त्यांनी कायम पाळलं। त्याच्या पलीकडे जाऊन म्हणेन की एक एक संदर्भ शोधण्याकरता खिशात दबडी नसताना भर पावसात सायकलवरून पायपीट करत महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात, गावागावात त्यांनी भटकंती केली, माणसं जोडली आणि त्याहीपेक्षा सुद्धा एक आदर्श असा वर्तनाचा पुरस्कार, एक आदर्श वर्तनाचा त्यांनी माहोल उभा केला। त्याबद्दल मला असं वाटतं महाराष्ट्रात त्यांचा रूढी राहील। मागच्याच वर्षी झी24 तासचा जो अत्यंत प्रतिष्ठेचा असा अन्न सन्मान गौरव, जीवन गौरव पुरस्कार आहे तो आपण त्यांना दिलेला होता। त्याही वेळा त्यांचा उत्साह अत्यंत वाखाणण्याचा, एक प्रचंड मिश्किल अशी विनोद बुद्धी त्यांच्याकडे आहे। ते असे म्हणता म्हणता म्हणत जायचे की तुमच्या आणि तुमच्या मुलामध्ये अंतर किती आहे। त्यांच्या मुलाच्या जन्माच्या वेळेस विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की 350 वर्षाचा आहे, मी अजूनही शिव जन्माच्या काळातच आहे। परंतु आत्ताच्या पिढीवर सुद्धा त्यांनी वेळेवर यावं याकरता अनेक स्वतःच्या वृत्तीतून अनेक चांगले, वागणुकीतून चांगले दाखले दिलेले होते। त्यामुळे मला असं वाटतं की शिवशाहिरांचा सन्मान होणं एक प्रकारे त्या पुरस्काराची योग्य ती बूज राखली आहे असं मला वाटतं। नक्कीच, खूप खूप धन्यवाद सर ही सगळी माहिती दिल्याबद्दल। आणि बाबासाहेब पुरंदरे यांना, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही घोषणा केलेली आहे। याच निमित्तानं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जीवन कार्यावर तसंच त्यांच्या ग्रंथसंपदेवर एक नजर टाकूया।
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 29 जुलैला झालेला आहे. शिवचरित्र प्रचाराचा ध्यास आणि इतिहास संशोधनपर लेखन त्यांनी कायम केलेलं आहे. पुरंदरे हे मूळचे सासवडचे आहेत, नंतर ते पुण्यात स्थायिक झाले. भारत इतिहास संशोधक मंडळातून इतिहास संशोधक म्हणून त्यांनी वाटचाल केली. इतिहास संशोधक ग.ह. खरे हे गुरु म्हणून लाभले. अत्रेंच्या वृत्तपत्रात माझगावकरांच्या माणूसमध्ये त्यांनी लेखन केलंय. पुनी दांडेकरांची भेट झाल्यानंतर गड किल्ल्यांच्या भटकंतीचा नाद त्यांना चढला. गड किल्ले, मराठा साम्राज्य, शिवकालीन इतिहास अभ्यास आणि त्यावर त्यांनी विपुल लेखन केलंय. राजा शिवछत्रपती ग्रंथाच्या 16 आवृत्त्या प्रकाशित झाल्या. जाणता राजा महानाट्याचं लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केले आणि 27 वर्षांमध्ये त्यांनी कित्येक हजारो प्रयोग केले. पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गडसंच, शेलारखिंड ही त्यांची ग्रंथसंपदा. त्यातच राजा शिवछत्रपती, जाणता राजा हे महानाट्य, फुलवंती, आग्रा, कलावंतनीचा सज्जा, पन्हाळगड, पुरंदर, पुरंदरच्या बुरुजावरून, पुरंदऱ्यांचा सरकारवाडा, प्रतापगड, महाराज, मुजऱ्याचे मानकरी, राजगड, लाल महाल, शिलंगणाचं सोनं, सावित्री सिंहगड ही त्यांची ग्रंथसंपदा. लेखक पत्रकार डॉक्टर सागर देशपांडे आता आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत. सर, बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केलेली आहे. आपली काय प्रतिक्रिया? सगळ्यात म्हणजे तरुण पिढीवर आज ज्यांचं प्रचंड गारुड आहे अशा अवघ्या 93 वर्षाच्या एका शिवभक्ताला की जे आता पुरस्कार जाहीर होतानाही मुंबईच्या प्रवासाच्या वाटेवर आहे, इतक्या प्रचंड निस्सीम शिवभक्ताला हा पुरस्कार उशिरा का होईना पण जाहीर झाला, त्याबद्दल प्रचंड आम्हाला सगळ्यांना आनंद होतोय. आणि माझं तर म्हणणं आहे की या पुरस्कारामुळे महाराष्ट्र भूषणाचाही सन्मान वाढलाय. खूप उशिरा मिळालाय त्यांना हा पुरस्कार, पण जो मिळालाय त्याच्याबद्दलचा आनंद प्रचंड आहे. माझं हे भाग्य की माझ्या जन्माच्या आधीपासून माझ्या घराण्याशी त्यांचा संबंध आणि त्यांचं चरित्र बेलभंडारा या नावाने जवळजवळ 11 वर्ष मी लिहित होतो. बाबासाहेबांचं सगळ्यात वैशिष्ट्य सांगता येईल या 93 वर्षाच्या वाटचालीमध्ये जवळजवळ 80 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी शिवचरित्राशी संबंधित अनेक गोष्टींमध्ये घालवला. आणि आजही या 93व्या वर्षी त्यांना आता इंग्लंडला निमंत्रण आलेलं आहे जाणता राजाच्या बरोबर येण्यासाठी. काळाच्या बरोबरीने त्या पिढ्यांच्या बरोबरीने म्हणजे पूर्वी त्यांनी राजा शिवछत्रपतीचं लेखन केलं, त्यानंतर जवळजवळ शिवचरित्रावर जगभरात 12,000पेक्षा जास्त व्याख्यानं दिली आणि त्यातून मिळालेलं कोट्यावधी रुपयाचं धन पण लोकांना दिलं. आणि त्यानंतर त्यांनी नाटकाच्या फॉर्म मध्ये जाणता राजा मांडला. म्हणजे त्या काळाचे तरुणांचे आणि समस्त जनतेचे जे फॉर्म्स आहेत सांस्कृतिक आणि त्याच्यामध्ये इतिहास त्यांनी घराघरापर्यंत पोहोचवला. इतकंच नव्हे तर बाबासाहेबांच्या बद्दल जे नेहमी कौतुकानं बोललं जातं की बाबासाहेबांनी हा इतिहास सगळ्यांच्या मनामनामध्ये नेला आणि त्याही बरोबर तो आपल्या आया बहिणींच्या गर्भापर्यंत नेला, ज्याच्यामधून शिवचरित्राचं भान असणारी आणि प्रेरणा असणारी उद्याची पिढी तयार होऊ शकेल. क्रिकेट पासून ते चित्रपटांपर्यंत आणि वेगवेगळ्या ऐतिहासिक कपड्यांपासून ते वेगवेगळ्या साहित्यांपर्यंत, पदार्थांपर्यंत, वस्तूंपर्यंत आपण कशावरही बाबासाहेबांशी बोलायला लागलो तर ते बाबासाहेबांचं बोलणं ही आपल्याला मेजवानी वाटते. आणि याही वयात त्यांचं स्मरण विलक्षण असल्यामुळे ही मेजवानी सगळ्या जगभरातल्या शिवभक्तांना मिळते. हे तुमचं आणि आमचं सगळ्यांचं भाग्य म्हटलं पाहिजे. बाबासाहेबांचं आपण पुन्हा एकदा सगळ्या महाराष्ट्राच्या वतीनं अभिनंदन करूया. नक्की त्यांचं अभिनंदन आहे, पण त्याचबरोबर आम्हाला तुम्हाला आणखीन एक विचारायचं आहे. ते म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की ते इतिहास उभा करतात आपल्या डोळ्यांसमोर, अगदी लहान मुलांपर्यंत सुद्धा हा इतिहास अगदी जिवंत करून देतात. ते त्यांचं व्याख्यान ऐकताना सुद्धा, त्यांच्याकडे पाहताना सुद्धा असं जाणवतं किती सळसळता उत्साह त्यांच्यामध्ये याही वयात भरलेला आहे. आणि इतिहासाबद्दल, विशेषतः शिवाजी महाराजांबद्दल बोलताना तर त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. तुम्ही त्यांचं बेलभंडारा हे चरित्र लिहिलेलं आहे, या निमित्तानं अनेकदा तुमची त्यांची चर्चा झाली असेल. काही आठवणी त्यांच्याबद्दलच्या? बाबासाहेबांना भेटणं किती मुश्किल आहे, त्यांच्याशी सवडीनं बोलणं, म्हणून आम्ही पहाटे 4-4:30ची वेळ ठरवायचो. आणि ज्यावेळेला बाबासाहेब पुण्यात असतील तेव्हा मी पहाटे जायचो. अगदी 6 पासून बाबासाहेबांच्याकडे आबालवृद्ध लोकांची यायला त्यांच्या घरी सुरुवात व्हायची आणि तेव्हापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यालाही वेळ काळ नाही. बाबासाहेब सतत सगळ्यांच्यावर बोलतात, कुठल्या तरी कार्यक्रमात असतात, कुठेतरी व्याख्यान असतं, कुठेतरी एखाद्या किल्ल्याच्या संदर्भातलं लहान मुलांनी काही उपक्रम केला असेल तर त्याचं उद्घाटन असतं.
हा सगळा व्याप असताना त्यातली जी इतकी सखोलता, पुन्हा त्याचं कुठेही कंटाळा न येता जे वर्णन असेल ते ऐतिहासिक काळातलं वर्णन, आणि त्याही पेक्षा त्याचा आत्ताच्या काळाशी असलेला रेलेव्हन्स काय आहे आणि याचं जागतिक दृष्ट्या त्याचे परिणाम काय होत आहेत. म्हणजे जाता जाता सांगायला हरकत नाही, जेव्हा लादेनला अमेरिकेने ठार मारलं पाकिस्तानात घुसून, तेव्हा पहिली बाबासाहेबांची प्रतिक्रिया होती की हा गनिमी कावा आहे, हा आपल्याकडचं हे युद्धशास्त्र आज अमेरिका वापरते, आपल्या लोकांनी अभ्यास करायला नको का. कुठलीही गोष्ट सखोल अभ्यास आणि ती मांडायची ती त्या वयोगटातल्या लोकांच्या भाषेत त्यांच्या टोनमध्ये मांडणं, आणि हे इतक्या सहजपणे चालू असतं की बाबासाहेब वेगळं काही व्याख्यान देतात असं वाटत नाही. त्यांच्या गप्पा हेच एक व्याख्यान सलग चाललेलं असतं, आणि ते कुठल्याही विषयावर, इतिहासाशी संबंधित कुठल्याही विषयावर, राजकारण सोडून. राजकारणावरती मात्र बाबासाहेब बोलायला फारसे जात नाहीत, व्यक्तिगत सुद्धा गप्पांमध्ये. मला सगळ्यात एक वैशिष्ट्य वाटलं की आडपडद्यानी सुद्धा बाबासाहेब कुणावर टीका करत नाहीत. इतिहासातली उदाहरणं देताना सुद्धा ती जी वस्तुनिष्ठता त्यातली आहे, त्यातले तपशील आहेत, त्यातले पुरावे आहेत, म्हणजे अगदी त्यांचं म्हणणं शिवाजी महाराजांनी उजवा हात वर केला असं जर मी म्हणत असेल तर त्याचे संदर्भ कुठे कुठे आहेत ते मी सांगितले पाहिजेत, आणि ते सांगतात सुद्धा. म्हणजे इतिहास हा पुराव्यानिशी मांडत असताना तो कुठेतरी अभ्यासाचा आणि सनावळ्यांमध्ये अडकलाय आणि फक्त युद्ध आणि असं काही आहे असं अजिबात वाटत नाही. तो आपण आज त्यांच्याबरोबर 350 वर्षापूर्वी जाऊन तिथे जगतोय असं वाटायला लागतं. आणि विशेषतः महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची इतकी विपुल श्रीमंती आहे, तिथे गोनी दांडेकर आणि बाबासाहेबांच्या मुळे तरुण पिढ्या आणि मागच्या सगळ्या पिढ्या जायला लागल्या, आणि त्याबद्दलची जो अवेअरनेस आहे, जी जागृती आहे, ती प्रामुख्याने त्यांच्याबद्दलची मला वाटतं की त्याचं मोठं योगदान आहे. साहित्याच्या दृष्टीनं जवळजवळ 35-36 पेक्षा बाबासाहेबांचे ग्रंथ आहेत. पण आश्चर्य वाटेल की साहित्याच्या प्रांतातही त्यांची जितकी म्हणावी तितकी दखल घेतली नाही. सर्वप्रथम दखल घेतली ती आचार्य अत्रेंनी, आणि त्यांनी त्यावेळेला मराठामध्ये राजा शिवछत्रपती अग्रलेख लिहिला होता, आणि अत्रेंच्याच भाषेमध्ये त्यांनी त्या अग्रलेखात म्हटलं होतं की पुढची 10,000 वर्ष कोणी शिवचरित्र लिहिलं नाही तरी चालेल. इतक्या रसाळपणे महाराष्ट्र रसात बाबासाहेब पुरंदरे यांनी हे शिवचरित्र लिहिलेलं आहे. योगायोग ते दोघेही एकाच गावचे होते. मला असं वाटतं की बाबासाहेबांच्याकडून अजूनही महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक जीवनाला आणि शिवचरित्राशी संबंधित कार्याला प्रचंड लाभ करून घेण्याचं आपलं जर धोरण असेल तर तो फायदा होईल. तो केवळ स्मारक आणि पुतळ्यांपुरता त्यांचा सल्ला घेऊन चालणार नाही, तर शिवचरित्रातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या चांगल्या गोष्टी आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणारा एक प्रचंड ताकदीचा माणूस, इतिहास पुरुष आपण म्हणूया, की ज्याचं वर्तमान काळाचं आणि भविष्य काळाचं भान कायम आहे, असा माणूस आपल्यात सदैवपणे वावरतो, हे आपलं भाग्य आहे. त्याचा फायदा सरकार सहित, शिक्षण क्षेत्रासहित सगळ्या मंडळींनी जर करून घ्यायचा ठरवला तर मला असं वाटतं बाबासाहेबांना तो सर्वाधिक मोठा पुरस्कार त्यांना स्वतःला वाटतो. त्यांच्या बोलण्यात असं येतं. नक्की खरं आहे. खूप खूप धन्यवाद सर, झी24 तास बरोबर या सगळ्या आठवणी शेअर केल्याबद्दल आणि ही सगळी माहिती दिल्याबद्दल, चर्चा केल्याबद्दल. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा महाराष्ट्र भूषण हा गौरव देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला जातो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही घोषणा केलेली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांवर, त्यांच्या इतिहासावर आतापर्यंत विपुल लेखन केलेलं आहे. पण केवळ लेखन नाही तर संशोधनपर लेखन केलेलं आहे. अनेक व्याख्यानांमधून त्यांनी शिवचरित्र सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांसमोर मांडलेलं आहे. जगातही त्यांनी अनेक व्याख्यानं देत हे शिवचरित्र जसंच्या तसं उभं केलेलं आहे. सगळ्या पुराव्यांनिशी बाबासाहेब पुरंदरे यांचा जीवन परिचय पाहूया. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 ला झाला. शिवचरित्र प्रचाराचा अध्यास आणि इतिहास संशोधनपर लेखन त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे. पुरंदरे मूळचे सासवडचे, नंतर पुण्यात स्थायिक झाले. भारत इतिहास संशोधक मंडळातून त्यांनी इतिहास संशोधक म्हणून वाटचाल सुरू केली. इतिहास संशोधक ग.ह. खरे हे त्यांना गुरु म्हणून लाभले.
अत्रेंच्या वृत्तपत्रात माझगावकरांच्या माणूसमध्ये त्यांनी लेखन केलं. गोनी दांडेकरांशी भेट झाल्यानंतर गडकिल्ल्यांच्या भटकंतीचा नाद त्यांना जडला. अनेक किल्ल्यांवर त्यांनी सफारी केली. गडकिल्ले, मराठा साम्राज्य, शिवकालीन इतिहासाचा अभ्यास आणि त्याचप्रमाणे त्यांनी त्यावर विपुल लेखन केलं. राजा शिवछत्रपती या त्यांच्या ग्रंथाच्या 16 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत आतापर्यंत. तसंच जाणता राजा महानाट्याचं लेखन आणि दिग्दर्शनही त्यांनी केलेलं आहे. त्याचे काही कित्येक वर्षात हजारो प्रयोग झालेले आहेत आणि आता लवकरच लंडनमध्येही याचा प्रयोग होणार आहे भव्य सेटनिशी. आपण बाबासाहेब पुरंदरे यांची ग्रंथसंपदा पाहूया. पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गडसंच, शेलारखिंड यावर त्यांनी लेखन केलेलं आहे. तर राजा शिवछत्रपती ज्याच्या 16 आवृत्त्या आतापर्यंत प्रकाशित झालेल्या आहेत. जाणता राजा हे महानाट्य, फुलवंती, आग्रा, कलावंतणीचा सज्जा, पन्हाळगड, पुरंदरच्या बुरुजावरून पुरंदऱ्यांचा सरकारवाडा, प्रतापगड, महाराज, मुजऱ्याचे मानकरी, राजगड, लाल महाल, शिलंगणाचं सोनं. पाहतो आहोत बाबासाहेब पुरंदरे यांची ग्रंथसंपदा. सावित्री, सिंहगड. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही माहिती घोषणा केलेली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांची ग्रंथसंपदा पुन्हा एकदा पाहूया. पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गडसंच, शेलारखिंड, राजा शिवछत्रपती, जाणता राजा हे महानाट्य, फुलवंती, आग्रा, कलावंतिणीचा सज्जा, पन्हाळगड, पुरंदर. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अलौकिक कार्य पुरंदरेंनी जनतेपर्यंत पोहोचवलं, त्यासाठी बाबासाहेब पुरंदरेंनी मोलाचं योगदान दिलंय. त्यांच्या रूपाने एका अस्सल शिवभक्ताचा गौरव झालेला आहे. वर्तमानानं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. 2013 मध्ये झी 24 तास तर्फे त्यांना झी अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला होता. पाहूयात त्यावेळचे काही आनंदी क्षण. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांश, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज. बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजे बाबासाहेब पुरंदरे, अर्थात मराठ्यांच्या इतिहासाची साक्षात सर्वज्ञता. शिवचरित्र म्हणजे बाबासाहेबांसाठी केवळ एक इतिहास नव्हे, तर तो त्यांच्यासाठी एक जीवनानुभव आहे. जाज्वल्य असा हा इतिहास ते स्वतः जणू काही शिवशाही जगतायत असंच वाटावं. मूळचं सासवडचं पुरंदरे घराणं म्हणजे स्वराज्याचे एक शिलेदारच. नामांकित चित्रकार असलेल्या वडिलांकडूनच त्यांना वक्तृत्व कलेची देणगी मिळाली. शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या आवारात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यानं वयाच्या 6व्या वर्षी त्यांना जीव गळ घातली ती कायमचीच. या शिवप्रेमाचा नंदादीप जाज्वल्यानं तेवत आहे तो आज तागायत. यातूनच बाबासाहेब बनले शिवयोगी. आजवर हजारोंच्या संख्येनं दिलेली शिवचरित्राची व्याख्यानं, 25 ग्रंथांची निर्मिती, आग्रा ते राजगड असा 85 दिवसांचा पायी प्रवास आणि पन्हाळा ते विशाळगड अशी त्याच तिथीला केलेली दौड, प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन केलेलं संशोधन, मनन आणि चिंतन, यातून आपलं लेखन घडत गेलं. राजा शिवछत्रपती या शिवचरित्र ग्रंथानं उभा महाराष्ट्र पुन्हा एकदा इतिहास जगला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत. सर, सर्वात आधी राज्य सरकारचं खूप खूप अभिनंदन या महत्त्वाच्या घोषणेसाठी. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर होतो आहे. आनंद वाटतो आहे महाराष्ट्राला, संपूर्ण महाराष्ट्राला. आपण काय सांगाल? मी आमचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली ज्या समितीने हा निर्णय घेतला आणि अतिशय एकमताने हा निर्णय घेतला, त्या संपूर्ण समितीचं मनपूर्वक अभिनंदन करतो. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांना सामान्य माणसापर्यंत पोहोचवलं, आणि एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या प्रशासनाचे विविध पैलू, म्हणजे आमचा हा राजा जगातला सर्वोत्तम राजा कसा होता, हा ज्या प्रकारे त्यांनी समाजापर्यंत पोहोचवला,
मला असं वाटतं की हे अतिशय मोलाचं कार्य हे त्यांनी केलंय. ज्या प्रकारचं इतिहासाचं संशोधन त्यांनी केलं आणि आज वयाच्या 90व्या वर्षी देखील ज्या प्रकारे अतिशय उत्साहानं छत्रपतींना समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न हे बाबासाहेब करतायत. खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की एक अतिशय चांगला निर्णय हा या समितीने आमच्या घेतला. मी समितीचं अभिनंदन करतो आणि महाराष्ट्र शासनाने तो तातडीने स्वीकारला आणि आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा बाबासाहेबांना मिळतोय याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे. बरोबर आहे. यथोचित सन्मान असा होतोय. खरं म्हणजे अशी एक काही भावना आहे शिवप्रेमींमध्ये आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या चाहत्यांमध्ये की हा पुरस्कार काहीसा आधी मिळाला होता, हरकत नाही तो आज मिळतो आहे, खरोखर आनंद होतो आहे. आपलं काही बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी याबाबत आता बोलणं झालंय का हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर? नाही, माझं बोलणं होऊ शकलं नाही. रात्री मी कार्यक्रमातच आहे. रात्री मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि स्वतः त्यांचं अभिनंदन करणार आहे. आपण काही भेट घेणार आहात का? कारण ते मुंबईकडे यायला निघालेले आहेत. हो, नक्कीच घेईल. कारण बाबासाहेबांची भेट घेणं ही देखील एक पर्वणी असते. बरोबर. ज्या प्रकारे सगळे त्यांचे विचार ऐकायला मिळतात. मी मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांच्या सोबत होतो आणि त्यांच्यासोबत ज्यावेळेस आपण असतो त्यांच्या प्रत्येक वाक्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात, खरोखर एक महाराष्ट्राचं वैभव असं जर बाबासाहेबांना आपण म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही आणि त्यामुळे निश्चित त्यांना नेहमीच भेटायला आवडतं. पुरस्काराच्या निमित्ताने भेटायला तर अधिक आवडेल. नक्की. खूप खूप धन्यवाद झी 24 तासकडे आपल्या या भावना शेअर केल्याबद्दल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच म्हटलेलं आहे, अस्सल शिवभक्ताचा हा गौरव होतो आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.